झी 24 तास एक पाऊल पुढे। डोंबिवली आणि ठाणेकरांसाठी गुड न्यूज आहे। डोंबिवली पश्चिमेतल्या खाडी किनाऱ्याहून ठाण्यात जाणाऱ्या माणकोलीला जोडणाऱ्या 200 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे। डोंबिवलीहून ठाण्याला जाण्यासाठी सध्या जवळपास पाऊण तास लागतो। या प्रकल्पामुळे हा रस्ता केवळ 20 मिनिटात पार करता येणं शक्य होणार आहे। तसंच या पुलामुळे नाशिकमध्ये जाण्यासाठी डोंबिवलीकरांना थेट भिवंडी बायपासला जाता येणार आहे। हा पूल 3.8 किलोमीटर लांब आणि 45 फूट रुंद आहे। MMRDAचे अधिकारी आणि खासदार आनंद परांजपे यांनी डोंबिवलीचा दौरा करून पाहणी केली आणि विशेष म्हणजे खाडीमध्ये पुलासाठी एकही खांब उभारण्यात येणार नसल्याने भविष्यात जलवाहतुकीसाठी अडचण येणार नाही। डोंबिवली पश्चिम मोठा गाव इथनं समोरच्या बाजूला या खाडी मार्गे ब्रिज होऊन सुरईला त्याचं लँडिंग आहे आणि माणकोलीपर्यंत हा रस्ता जाणार आहे। 45 फूट रुंदीचा हा रस्ता असणार आहे। एक किलोमीटर लांबीचा ब्रिज या खाडीवर असणार आहे आणि इथपासून त्या साधारण 3.8 किलोमीटर माणकोली नाक्यापर्यंत असेल। डोंबिवलीकरांना थेट ठाण्याला जायचं झालं किंवा नाशिकला जायचं झालं तर या ब्रिज मार्गे 20 मिनिटात ठाण्याला डोंबिवलीचे नागरिक पोहोचू शकतील। झी 24 तास एक पाऊल पुढे।